गणपती बाप्पा मोरया. आज आपण बनवूया केशर आणि चॉकलेटचे मोदक. फारच सोपे आणि फारच चविष्ट. चला मग तर करूया सुरुवात. मी इथे घेतलेलं आहे थोडंसं दूध आणि दुधाला मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर 10 ते 15 सेकंड तुम्ही गरम करून घ्या मायक्रोवेव्हमध्ये. आता ह्यात मी घालत आहे केशरच्या काड्या. मस्त या केशरच्या काड्या आपण ढवळून घेऊया आणि त्याला बाजूला ठेवूया. म्हणजे याचा रंग छान असा त्याला सुटेल आणि दुधात पूर्ण कलर उतरेल. आता इथे बघा असा हा खोया मिळतो, खवा मिळतो म्हणजे. तर खवा जो आहे तो आहे 200 ग्रॅम. मी इथे घेत आहे 300 ग्रॅम आणि हा असा खवलेला नारळ पण मिळतो. हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर मी छान असं पाणी पिऊन घेतलेलं आहे. पाणी प्यायला आपण विसरून जातो. त्यात आता हा जो खवलेला नारळ आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 वाट्या घ्यायच्या आहेत. कारण की मी दोन्हीही डिशेस म्हणजे आपले केशराचे मोदक आणि चॉकलेटचे मोदक दोन्हीही एका वेळेसच याचं सारण करून घेणार आहे. आता ह्या नारळाला आपण थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेऊया. म्हणजे घशात खवखव अशी होणार नाही आणि अ, नारळ अडकणारही नाही. चला मग तर आता आपण छान आपला पॅन घेऊया आणि त्याला गरम करायला ठेवून घेऊया. आणि ह्यातच मी आता घालत आहे हा खवा. खवा असा क्रम्बल करून घ्यायचा आपण. हातानेच असा छान चुरून घ्यायचा. आणि इथे असा छान इतका मस्त असा क्वालिटीचा खवा मिळून जातो. हे बघा हा अमूलचा मिळालेला आहे मला खवा आणि हा अल्लादिलला सहजपणे तुम्हाला मिळून जाईल. अल्लादिलमध्ये सगळ्या प्रकारचे आपले इंडियन इन्ग्रीडियंट्स मिळून जातात. चला तर जोपर्यंत मी हे छान असं भाजत आहे, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा आणि लाईक पण करा. लाईक आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे वाटतात आपले व्हिडिओज हे सगळे. चला आता ह्याच्यात घालून घेऊया थोडंसं तूप आणि तुपावरती थोडंसं अजून छान हे भाजून घेऊया आपण. हे बघा आता हे चांगलं असं स्मूथ झालेलं आहे आणि त्याचा रंग पण चेंज व्हायला लागलेला आहे. यात मी आता घालत आहे पाऊण वाटी गूळ. तुम्हाला वाटल्यास तुम्ही जास्त पण गोडीला करू शकतात. तुमच्या गोडीप्रमाणे, चवीप्रमाणे, गोडीप्रमाणे नाही पण चवीप्रमाणे हा गोडवा तुम्ही घालू शकता. चला तर आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि मागच्या वेळेस तुम्हाला आठवतंय ना, मी ते क्यूब्स आणले होते, ते तर बापरे! वितळतच नव्हते. जेव्हा आपण नारळी भात केलेला तेव्हा. थोडा माझा दमल्यासारखं झाल्यामुळे मी थोडंसं पाणी पिऊन घेते. चला आता हे छान साडी पण मला फार आवडते ही साडी नेसायला मिळतच नाही इथे. तर जेव्हा पण असे सणवार असतात, तेव्हा मी नेहमी हे साडी घालायचा चान्स सोडतच नाही. हे बघा आता हे छान असं विरघळलं आहे आपला अ, गुळाचं पावडर छान आणि हे आपलं टेक्स्चर पण छान दिसायला लागलेलं आहे. हे बघा असं एकदम नरम-नरम होतं आणि पाणी सुटल्यासारखं होईल. पण घाबरायचं नाही. आता ह्यात टाकायची वेळ आलेली आहे आपलं खवलेलं नारळ. नारळ बघा आता हे मी 4 कप मी तुम्हाला सांगितलं. आता हे जेवढं आपलं बेसिक सारण होतंय, जी कॉमन रेसिपी आहे, ते मी करून घेत आहे. तर हे छान असं आपण मिक्स करून घेऊया सगळं एकत्र आणि सगळं एकजीव करून घेऊया. आणि मला सांगा बरं तुम्ही नारळी भात ट्राय केला की नाही? आणि आपले उकडीचे मोदक ट्राय केले की नाही? आता ह्यातच आपण आपले ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेऊया. ड्रायफ्रुट्समध्ये मी घेतलेत बदाम, काजू, पिस्ता याचे काप. तुम्हाला हवे तसे तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात. याला मिक्सर मारून पावडरही करून टाकू शकतात. आता ह्यात मी टाकत आहे अ, इलायची पावडर आणि हे सगळं आता एकत्र आपण मिक्स करून घेऊया. बरं तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये की तुम्हाला आपले जे मोदक होते उकडीचे ते कसे वाटले आणि तुम्ही ट्राय करणार आहात की नाही आपल्या गणपती बाप्पासाठी? हे बघा आता हा लगभग आपलं झालेलं आहे. तोपर्यंत मी जरा बघून घेते कलर आलेला आहे की नाही केशराचा. बघा किती छान असा केशराचा रंग सुटलेला आहे दुधामध्ये. आता हे बघा मी हे एकदम परफेक्टली अर्धं करून घेत आहे. कारण की 2 वाट्यांच्या नारळामध्ये अ, बरोबर, अगदी बरोबर 21 मोदक
होतात. आता हे मी बरोबरपणे अर्धं काढून घेतलेलं आहे आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये आता आपण अ, बाकीचं आपण साहित्य टाकूया आणि छान असं त्याला फ्लेवरफुल करूया. चला आता हे आपलं केशराचं जे दूध आहे, ते छान असं झालेलं आहे. त्यात मी थोडासा ऑरेंज कलर टाकत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही स्किप करू शकतात. आता हे छान मी ह्या सारणामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे. आता जोपर्यंत हे आटत नाही, छान असं ड्राय होत नाही, तोपर्यंत आपण ह्याला मंद आचेवरती होऊ देऊया. हे बघा आता हे सारण रेडी आहे आणि आपण हे काढून घेऊया आणि छान असं त्याला थंड होऊ देऊया. हे बघा काय मस्त वाटतंय ना आणि याचा सुगंध पण काय येत आहे मी काय सांगू तुम्हाला. मला एकदम खावीशी इच्छा झालेली आहे. अजिबात वेस्ट करायचं नाही आहे म्हणून मी हे पॅन उचलून सर्व असं सारण काढून ठेवलेलं आहे. चला आता हे थंड करून घेऊया. तोपर्यंत थोडंसं पाणी पण पिऊन घेऊया मध्ये-मध्ये. पाणी पिल्याने काय होतं, की वेट लॉस पण होतो आणि स्किन पण छान राहते. आता मी ह्यात थोडंसं दूध घेतलेलं आहे. ह्यावेळेस मी थंडच दूध घेतलेलं आहे आणि ही कोको पावडर. कोको पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. 1 किंवा 2 चमचे. मला थोडंसं चॉकलेट जास्त आवडतं आणि मला इथल्या लहान मुलांना पण द्यायचं आहे. तर मी चॉकलेट जास्त घातलं आहे. आता तुम्ही बोलाल, की "काय आयडिया काढली नेहा तू?" ह्यात मी चांगलं मिक्स करण्यासाठी एकदम ईझी वे काढलेला आहे. ते म्हणजे आपलं कॉफीचं जे स्टरर असतं ना, त्याच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं बघा. एकदम ईझी वे. आहे की नाही छान आयडिया? हे बघा झालं तयार. पूर्ण कोको पावडर आपली दुधात मिक्स झालेली आहे. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालत आहे आणि ह्या चॉकलेटच्या आपल्या मिक्सचरमध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स पण टाकत आहे. म्हणजे एकदम छान असा जो फ्लेवर असतो ना चॉकलेटचा, तो छान येईल. आता हे अगोदर मी दूध घालून घेते. दुधाला आपण थोडंसं गरम करून घेऊया, कारण की मी हे एकदम गार दूध घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे मी छान असं पहिले गरम करून घेतलं. मी साडीवरती उडालं की नाही ते पण चेक केलं. मला वाटलं आता गेली साडी सगळी चॉकलेटनी भरली. पण हे बघा आता काहीच नव्हतं. त्याच्याचे डाग अजिबात नव्हते. चला आता हे झालेलं आहे आणि ह्यात मीठ घालत आहे आपलं उरलेलं सारण, जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं. हे बघा. आता हे छान असं आपण चॉकलेटच्या याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा असे तुम्हाला रेषा जर दिसले नारळाचे ते काढून ठेवा. आता हे छान असं मी मिक्स करून घेते सगळं काही आणि मला खरंच एवढं टेम्प्टिंग होतंय ना हे चॉकलेटचं सुगंध येऊन, मी काय सांगू. हे आता झालेलं आहे. छान आटलेलं आहे आणि आता हे पण आपण केशराच्या आपल्या सारणाप्रमाणे थंड करायला ठेवून देऊया बाजूला. हे बघा मला एवढी छान वाटत आहे ना, तुम्ही हे ट्राय केलेत का कधी चॉकलेटचे मोदक? नसतील केले तर ह्यावेळेस जरूर करून बघा आणि लहान मुलांना तर हे फारच आवडतात. चला, आता हे मी केशराचे आपलं सारण घेतलं. हे बघा, आता हा मोदक बनवायचा साचा सगळीकडे अवेलेबल आहे. हे तुम्हाला सहजपणे अल्लादिलमध्ये मिळून जाईल. ह्याच्यावर मी थोडीशी इलायची पावडर घालून घेतली आहे. मला असं थोडं वाटलं की कमी आहे, म्हणून मी थोडी अजून टाकून घेतली आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे. हे बघा ह्याचं असं नॉब असतं ते काढून घ्यायचं आणि हे उघडलं. आता ह्याला आपण ग्रीस करून घ्यायचं छान तूप लावून दोन्ही बाजूनी. आणि मी आता फार एक्सायटेड आहे हे बनवायला. मी पहिल्यांदाच हा साचा वापरणार आहे. आता ह्यात आपण सारण घालूया. सारण छान असं दाबून, दाबून, दाबून भरून घ्यायचं आहे. जेणेकरून ते खाली शेवटपर्यंत, टोकापर्यंत जाईल असं आपल्याला छान भरून घ्यायचं आहे. काय होतं ना, की ते अर्धवटच भरून राहतं आणि मोदक आपला अर्धाच बनतो. म्हणून हे छान जितकं दाबता येईल तुम्हाला तितकं तुम्ही दाबून घ्या. चला गणपती बाप्पा छान होऊ दे रे मोदक. आता मी हे उघडून बघत आहे. हे बघा किती छान झालेलं आहे आणि मला इतका आनंद झाला होता ना आणि हे इतकं सहजपणे निघून जातं ना, की हे टॅप वगैरे जे मी करत आहे ना, ते करायची पण काहीही गरज नाही आहे. हे बघा निघाला बघा. हा एक मोदक झाला. आता हा दुसरा आपण करून घेऊया. हे बघा असं छान
दाबत, दाबत, दाबत करून घ्यायचे आहे आपले सगळे मोदक. हे आपला दुसरा बघा मी बोलले तुम्हाला, की सारण अर्धवटच राहतं आणि टोकापर्यंत जात नाही. म्हणून हे छान असं दाबून घ्यायचं आणि जास्तीत जास्त सारण भरायचं. आणि हा बघा दुसरा पण आपला किती क्यूट आपला मोदक बनलेला आहे. असे आपण सर्व मोदक आता करून घेऊया. सांगा बरे किती सोपी ही रेसिपी आहे आणि आता मध्ये कधी पण आपण हे नैवेद्य बाप्पासाठी करू शकतो. हे तुम्हाला लागतील 10 ते 15 मिनिटं पूर्ण 21 मोदक बनवायला आणि आता हे पटापट मी बाकीचे करून घेते. बघा किती छान असे आपले झालेले आहे मोदक आणि मला 21 मोदक मी तुम्हाला सांगत आहे परफेक्टली झालेले आहेत. म्हणजे अगदी त्या तेवढ्या सारणामध्ये 21 मोदक बसलेले आहेत. आपण आता हे चॉकलेटचे पण मोदक सेम त्याचप्रमाणे करून घेऊया. हे पण एकदम इझिली निघून जातात. सेमच सारण असल्यामुळे एवढं आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. बघा आता ह्या एका रेसिपीमध्येच आपले 2 मोदकांची रेसिपी लपलेली आहे की नाही आणि हे मुलांना तर फार म्हणजे फारच आवडतात. मी काय सांगू तुम्हाला, माझ्या इथल्या ज्या मुली आहेत ना, त्यांनी ते केशरांच्या मोदकांना जास्त भाव न देता हे चॉकलेटचेच मोदक त्यांनी जास्त खाल्लेले आहे. हे बघा किती क्यूट असा निघाले आहे आणि हे 2 मोदक सहजपणे झालेले आहेत आणि असेच मी सर्व बाकीचे करून घेतलेत. किती सुंदर दिसतायत हे सर्व आणि आता तुम्ही देखील ट्राय करा आणि मला सांगा कसे बनलेत ते. चला मग आता हे नैवेद्य मी दाखवते बाप्पाला.